Welcome to the Sapna's Homeschooling channel. Dear friends, today we are going to solve practice set 1 from the first chapter, Geometrical Constructions of 7th Standard. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा पहिला धडा जो जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स आहे त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व्ह करणार आहे. आता इथे आपल्याला जे क्वेश्चन्स आहेत ते काय आहेत माहिती का, आपल्याला साइड बायसेक्टर म्हणजे लाईन बायसेक्टर आणि अँगल बायसेक्टर याच्याशी रिलेटेड सगळे क्वेश्चन्स आहेत. तर आधी अँगल बायसेक्टर आणि साइड बायसेक्टर काय असतात ना ते आपण समजून घेऊया क्वेश्चन फर्स्ट सॉल्व्ह करतच. आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे तर आपल्याला लाईन बायसेक्टर्स काढायचे. सेकंड क्वेश्चन काय आहे तर आपल्याला अँगल बायसेक्टर्स काढायचे. थर्ड क्वेश्चन्स मध्ये आपल्याला ट्रायंगलचे साइड बायसेक्टर आणि ट्रायंगलचे अँगल बायसेक्टर्स काढायचे. आणि एक आपल्याला इनवर्स क्वेश्चन आहे, तो वेगळा आहे थोडासा पण त्याच्याशीच रिलेटेड आहे. आणि आपल्याला सगळे बायसेक्टर्स काढायचे आहेत म्हणून आपल्याला अशा प्रकारे कंपास आणि पेन्सिल लागणार आहे. ओके, कंपास, पेन्सिल, प्रोट्रॅक्टर आणि स्केल हे सगळे आपल्याला नेसेसरी आपले इक्विपमेंट आहे ते सॉल्व्ह करताना. चलो लेट्स स्टार्ट. आता फर्स्ट क्वेश्चन काय आपल्याला, ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेन्थ्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. आपल्याला 3 लाईन्स काढायचे सांगितले आहेत, एक 5.3 सेंटीमीटरची, एक 6.7 सेंटीमीटरची आणि एक 3.8 सेंटीमीटरची. हे 3 डिफरंट क्वेश्चन्स आहेत आणि या सगळ्यांचे आपल्याला साइड बायसेक्टर काढायचे आहेत किंवा लाईन बायसेक्टर काढायचे आहेत आपल्याला. ओके, चलो काढूयात आपण. आता क्वेश्चन 1 जो आहे तो मी नोटबुकमध्ये असं लिहून घेतलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट काय आपल्याला 5.3 सेंटीमीटरची लाईन काढायची आणि तिला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. ओके, तर आता इथे बघा ही लाईन आहे 5.3 सेंटीमीटरची, ही मी ऑलरेडी काढली होती आपला वेळ वाचावा म्हणून. बघा याचा डिस्टन्स तुम्ही बघू शकता, हा 5.3 सेंटीमीटर आहे. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, लाईन AB आहे आणि ह्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. याच्यासाठी काय करायचं, आपण कंपासमध्ये पेन्सिल लावायची अशी एक्झॅक्टली. याची दोघांची टोकं बघा इथे बरोबर कनेक्ट होतं. आता हे जे पेन्सिलमध्ये आहे ना, या लाईनमध्ये पूर्ण माप जे आहे ना त्याच्यापेक्षा मोठं माप नाही घ्यायचं आपल्याला. ओके, आणि 50% पेक्षा पण छोटं नाही घ्यायचं, एवढं पण नाही घ्यायचं. याच्यात आहे ना 50% पेक्षा थोडं मोठं माप घ्यायचं, एवढं आलं लक्षात बघा. आता तुम्हाला काय, बी पॉईंट पासून आपली जी पेन्सिल आहे ना ती ए पॉईंटच्या जवळ आहे. ओके, आणि असे 50% पेक्षा थोडं अप्रॉक्सिमेट मेजरमेंट आहे, काही कुठे मेजर करून नाही घ्यायचे. आणि आपलं जे कंपासचं जे टोक आहे ते कुठे ठेवायचं, पॉईंट बी वर ठेवायचं आणि इथे एक ब्रॅकेट काढायचं असं. ओके, आणि तेच खालच्या बाजूला पण काढायचं आपण. ओके, आणि मेजरमेंट चेंज नाही करायचं आपल्याला, मेजरमेंट फिक्स ठेवायचं आहे. आणि आपण पॉईंट ए वरती याचं टोक ठेवायचं आणि परत एक ब्रॅकेट वरती काढायचं आणि एक खाली काढायचं. आणि हे दोन्ही ब्रॅकेट एकमेकांना अशा प्रकारे इंटरसेक्ट झाले पाहिजेत. आता या दोघांमधून जाणारी एक लाईन काढायची आपल्याला. ओके, आता या पॉइंटला आपण पॉइंट एक्स आणि पॉइंट वाय बोलू शकतो आणि याच्यातून आपण एक लाईन ड्रॉ करतो अशी. ओके, आता ही जी लाईन आहे ना ही परपेंडिक्युलर आहे लाईन AB ला आणि ही इक्वल 2 पीसमध्ये ए आणि बी ला डिवाइड करते. जर तुम्ही आता ह्याचे मेजरमेंट चेक केलेत ना तर हे बघा, हे किती आहे, 2.6 आणि 2.6 सेम मेजरमेंट भेटतो आपल्याला. आलं लक्षात. चल, आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण सेकंड बघूयात. आता सेकंड काय होतं आपलं, क्वेश्चन 1 मधलं सेकंड मध्ये आपल्याला 6.7 सेंटीमीटरची लाईन काढायची. मग आपण इथे बघा ही लाईन किती आहे, ही एक्झॅक्टली 6.7 सेंटीमीटरची मी लाईन ड्रॉ केलेली आहे इथे. आता काय करायचं, आपण बी पॉईंट वरती ठेवायचं आणि इथे ब्रॅकेट काढायचं. पण आता हे माझं मेजरमेंट खूप छोटं आहे, मग आता मी मेजरमेंट थोडंसं वाढवतो. किती वाढवायचं तर जर बी पॉईंट वरती मी याचं कंपासचं टोक ठेवलं तर हा पॉईंट ए पेक्षा पुढे नको जायला, पॉईंट ए पेक्षा कमी, पण पॉईंट एच्या जवळ माझी पेन्सिल पाहिजे. आलं लक्षात. आता जी माझी पेन्सिल आहे ना ती पॉईंट बीच्या जवळ नाहीये, पॉईंट एच्या जवळ आहे, म्हणजे 50% पेक्षा जास्त मेजरमेंट आहे. आणि मग मी वरती एक ब्रॅकेट काढतो असं आणि सेम तसंच ब्रॅकेट खाली पण काढणार मी. ओके, मेजरमेंट चेंज न करता मी पॉईंट ए वरती टोक ठेवणार आणि इथे पण असंच एक ब्रॅकेट काढणार जे एकमेकांना इंटरसेक्ट करतात. ते ब्रॅकेट झाले, दोन्ही ब्रॅकेट एकमेकांना इंटरसेक्ट. आणि आता मग मी ह्या ब्रॅकेटला, आता ह्याला मी नाव देतो, या पॉईंटला एक्स पॉईंट देतो आणि या पॉईंटला वाय पॉईंट. आणि आता एक्स आणि वाय जो पॉईंट आहे ना या दोघांना अटॅच करून टाकूया आपण.
याच्यातून जाणारी एक लाईन ड्रॉ केली. ओके, आता ही लाईन जिथे ए आणि बी ला इंटरसेक्ट करते ना, इथे जो अँगल तयार होतो तो अँगल आहे परपेंडिक्युलर अँगल. ओके, आणि हे दोघांना पण इक्वल डिस्टन्स मध्ये बायसेक्ट केलेलं आहे. ओके, जसं आपण ह्या पॉइंटला आता एम नाव देऊया. ओके, तर लेंथ ऑफ एम इज इक्वल टू लेंथ ऑफ बीएम. एक्झॅक्ट आहे मेजरमेंट. ओके, चलो आता थर्ड बघूया आपण. थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं आपल्याला लाईन काढायची आहे किती, 3.8 सेंटीमीटरची, आणि तिला बायसेक्ट करायचं आहे. तर मी 3.8 सेंटीमीटरची AB लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि आता मी पॉइंट बी वरती माझं टोक ठेवलं. तर बघा, माझं पेन्सिल एच्या जवळ आहे, पण ए पेक्षा थोडं कमी अंतर आहे, आणि याला बोलतात 50% पेक्षा लाईनच्या जास्त अंतर आहे. आणि आता मी काय करणार, ब्रॅकेट काढणार. एक वरती ब्रॅकेट काढायचा, एक खाली ब्रॅकेट काढायचा, आणि सेम मेजरमेंटने परत त्या पहिल्या ब्रॅकेटला इंटरसेक्ट करणार ब्रॅकेट काढायचा, आणि खालच्या ब्रॅकेटला पण इंटरसेक्ट करणार ब्रॅकेट काढायचा. ओके, आता या दोन्ही पॉइंट्स मधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला आपण एम बोलू, आणि हे जे पॉइंट भेटले त्याला XY बोलू. XY मधून जाणारी ड्रॉ केलेली लाईन काढली तर एम मध्ये ही लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर तयार झालेला आहे आपला. ओके, चलो आता क्वेश्चन 2 सॉल्व्ह करूयात आपण. क्वेश्चन 1 मध्ये आपण लाईनचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढले होते. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन 2 मध्ये आपल्याला अँगल बायसेक्टर्स काढायचे आहेत. ओके, तर इथे क्वेश्चन 2 काय बघा, ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. आता हे अँगल बायसेक्टर्स आहे. आता आपल्याला काय सांगितलं की 105 डिग्रीचा एक अँगल काढा. तर अँगल मी ऑलरेडी काढलेला आहे 105 डिग्रीचा. तुम्हाला सगळ्यांना अँगल कसे काढायचे माहिती आहे. बघा, आपल्या प्रोट्रॅक्टरमध्ये मी एक्झॅक्टली जर लाईन BC वरती, बघा लाईन BC ही खाली आहे, BC वरती जर इथे मी प्रोट्रॅक्टर ठेवतो ना, तर लक्षात येतं आपल्याला की ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना, ती एक्झॅक्टली 105 चा अँगल आहे. लाईन AB जी आहे ना, ती 105 वरती आहे. इथे जरासं ग्लेज येतोय त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. ओके, बघा 105 वरती आहे. ओके, तर हा 105 चा अँगल झालेला आहे आपला. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा बायसेक्टर काढायचा. अँगल बायसेक्टर करताना थोडीशी एक स्टेप वेगळी आहे, ती लक्षात घ्या. आपल्याला काय करायचं आहे, कंपासमध्ये एक मेजरमेंट घ्यायचं आहे. मेजरमेंट कम्फर्टेबल पाहिजे, फक्त की जे आपल्या लाईनवरती त्याच्याने ब्रॅकेट काढता येते. आता मी खूप मोठं मेजरमेंट जर घेतला असा, ओके, आणि माझा हा अँगल आहे, जर मी इथे एक कंपास काढायला जातो तर नाही येणार. कारण काय आलं, म्हणजे लाईनचा जो हा एरो आहे त्याच्यापेक्षा पण पुढे माझं मेजरमेंट आहे, तर असं नाही चालणार. तर मेजरमेंट एक कम्फर्टेबल मेजरमेंट ठेवायचं, जास्त छोटं नाही जास्त मोठं नाही. आणि बी वरती याचं टोक ठेवायचं. आणि काय करायचं, जो अँगलची जी साईड AB आहे त्याच्यावरती एक ब्रॅकेट, आणि साईड BC आहे त्याच्यावरती पण एक ब्रॅकेट काढायचं. ओके, आता काय करायचं आपल्याला, हे दोन्ही जे ब्रॅकेट आहेत आपण मेजरमेंट चेंज करू शकतो. ब्रॅकेट काढल्यानंतर आपण पाहिजे तर कंपासचं मेजरमेंट चेंज करू शकतो. आणि काय करायचं, ब्रॅकेट इथे ठेवला, आणि मध्ये अँगलच्या मधोमध असं एक ब्रॅकेट काढायचं. अप्रॉक्सिमेट आहे हे, अंदाजे आपल्याला कळतं. कारण जेव्हा आपण हा जो दुसरा पॉईंट इथे भेटलेला आहे ना, त्याच्यावरून जेव्हा आपण हे ब्रॅकेट काढणार ते इंटरसेक्ट होणार. आणि आता हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे, आपण याला आता समजा M नाव देऊ. तर या पॉइंट मधून जाणारा B पर्यंतची जेव्हा रेष काढणार ना, ते अँगलला एक्झॅक्टली 2 पार्ट्स मध्ये आपण बायसेक्ट करणार आहोत, आणि ते एक्झॅक्ट इक्वल असणार आहेत दोन्ही पार्ट्स. ओके, बघा आता आपण काय करतो, हा M पॉइंट जो आहे ना त्याला B पर्यंत आपण कनेक्ट करूयात. ओके, काय काय केलं लक्षात आलं. पहिलं मी दोन्ही साइड्स वरती एक ब्रॅकेट काढलं सेम मेजरमेंट्सचं. ओके, म्हणजे इथे आपल्या लक्षात येतं की याला आपण समजा ह्या X आणि Y पॉईंट बोलू. आता हा X आणि Y आहे. तर या B पासून Y पर्यंतचं जे मेजरमेंट आहे तेवढंच ह्या B पासून X पर्यंतचं मेजरमेंट आहे. म्हणजे आपल्याला इक्वी डिस्टन्स पॉईंट भेटले दोन्ही साइड्स वरती, आणि मग त्याच्यावरतून आपण ब्रॅकेट्स काढले अँगलच्या मधल्या भागात, आणि तिथून ते जे ब्रॅकेट्स कनेक्ट झाले तिथून आपण एक लाईन ड्रॉ केली जी अँगलला एक्झॅक्टली 2 पार्ट्स मध्ये बायसेक्ट करते. आपण मेजर करून बघूया तिथे. बघा आता 105 डिग्री होता,
आणि आता बघा हा 52 आला, एक्झॅक्टली 52 आलेला इथे. प्रोट्रॅक्टरला ग्लेज येतो त्यामुळे थोडं कळत नाहीये, तर समजून घ्या. चला आता सेकंड क्वेश्चन बघू काय. आपल्याला सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलं, 55 डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि 55 डिग्रीच्या अँगलला आपल्याला बायसेक्ट करायचं. आता बघा हा मी 55 डिग्रीचा अँगल काढलेला इथे. ओके, बघा इथून 0 पासून काउंट करायचं, 0, 10, 20, 30, 40, 50, 55. ओके, आता काय करायचं आपल्याला, याला बायसेक्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, याला आधी कंपासमध्ये अप्रॉक्सिमेट मेजरमेंट घ्यायचं की जेणेकरून आपण लाईन ए बी आणि बी सी वरती आपण इथे ब्रॅकेट ड्रॉ केले. आता सेम ब्रॅकेट जिथे तिथे, आता हा बघा ॲक्यूट अँगल आहे, याच्यामध्ये कंपासचं मेजरमेंट चेंज नाही केलं तरी चालतं, कारण ते इझिली म्हणजे मोठं मेजरमेंट आहे, ते बायसेक्ट होतात हे दोन्ही. ओके, आणि इथे काय करायचं, अशा प्रकारे एक ब्रॅकेट काढायचं. आलं लक्षात. आता हा जे ब्रॅकेट काढले ना, ते दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट जो भेटलेला आहे ना, तो पॉईंट आणि बी पॉईंट हे दोन्ही जोडायचे आहेत आपल्याला. आता ह्या पॉईंटला आपण एक्स वाय बोलू आणि या पॉईंटला आपण एम बोलू. तर जी बीएम लाईन आहे ना, बीएम ॲरो, त्याच्याने आपला जो अँगल ए बी सी आहे तो इक्वल पार्ट्समध्ये बायसेक्ट होतो. ओके, याला आपण अँगल बायसेक्टर म्हणणार. चला आपण क्वेश्चन 2 मधलं थर्ड सॉल्व्ह करू. थर्ड क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की 90 डिग्री अँगल. ओके, आता 90 डिग्री अँगलसाठी बघा काय करायचं, एक अप्रॉक्सिमेट मेजरमेंट घेतलं मी आणि लाईन्सवरती म्हणजे लाईन बी सी वरती एक ब्रॅकेट काढला आणि ए बी वरती पण एक ब्रॅकेट काढला. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जे पॉईंट भेटले आपल्याला त्याच्यातून अँगलच्या सेंटर पार्टमध्ये एक ब्रॅकेट ड्रॉ करायचं आणि एक्झॅक्टली दुसऱ्या पॉईंटमधून पण त्याला इंटरसेक्ट करणारं ब्रॅकेट काढायचं. आता हा जो ब्रॅकेटचा पॉईंट भेटला, आपण ह्याला एम बोलू. तर ह्या एम मधून बी मध्ये जर आपण एक ॲरो ड्रॉ केला तर आपल्याला अँगल बायसेक्टर मिळतो. म्हणजे आलं लक्षात. आता या पॉइंटला आपण एक्स वाय नाव देऊ. ओके, चलो आता थर्ड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन मध्ये 2 आहेत. ओके, इथे बघा काय सांगितलंय, ड्रॉ अँड ऑप्ट्यूज अँगल ट्रँगल. ओके, म्हणजे विशालकोन त्रिकोण काढा. अँड अ राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोण काढा. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ इच ट्रँगल. वेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लाय. आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचे आहेत. साईड बायसेक्टर नाही काढायचे, अँगल बायसेक्टर काढायचे. अँगल बायसेक्टर वेगळे असतात, साईड बायसेक्टर वेगळे असतात. आता आपल्याला काय काय सांगितलं, एक ऑप्ट्यूज अँगल. ऑप्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन. इथे बघा हा बी हा ऑप्ट्यूज अँगल ट्रँगल आहे. बी मध्ये जो अँगल आहे ना तो 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. ओके, ऑप्ट्यूज अँगल कधी असतो, जर एखादा अँगल ट्रँगल मधला जर 90 डिग्रीपेक्षा मोठा असेल. तर बघा बी मध्ये जो आपण चेक करतो तर हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, 96 डिग्रीचा अँगलचा ट्रँगल आहे, म्हणून हा ऑप्ट्यूज अँगल ट्रँगल आहे. आणि एक राईट अँगल ट्रँगल पण मी काढलेला आहे. ओके, बघा इथे जर तुम्ही चेक कराल ह्या एबीसी मध्ये तर हा एक्झॅक्टली 90 डिग्रीचा आहे बी अँगल. ओके, आता आपण काय करूया, दोघांचे पण अँगल बायसेक्टर काढूया आणि आपण यांचा पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे असतो ते चेक करूयात. ओके, मग आता अँगल बायसेक्टरसाठी काय करायचं, आपल्याला कंपासमध्ये मेजरमेंट घ्यायचं अप्रॉक्सिमेट. ओके, थोडं छोटं करतो मी कारण हे खूप मोठं होतं. ओके, आणि बी पॉइंट वरती मी याला कंपासचं जे टोक आहे ते ठेवलेलं आहे, शार्प टोक, आणि इथे 2 ब्रॅकेट काढतो. आता हे जे 2 पॉइंट भेटले ना, याच्यातून मला या बाजूला असे ब्रॅकेट्स काढायचे आणि इथे मला एक पॉइंट भेटलेला आहे. ओके, आता आपल्याला दुसरा अँगल बघायचा. आता आपण अँगल ए साठी करू. आधी आपण हा कनेक्ट करून घेऊया, एकेकाचा पूर्ण करूया, गडबड नको. मग हा बी मधून इथे एक असा किरण काढला. ओके, आता ए साठी करूया. मग ए साठी करताना काय करायचं, आपण ए वरती पॉइंट ठेवला आणि असे 2 ब्रॅकेट काढले इक्वल डिस्टन्स वरती. ओके, आणि आता इथे जो पॉइंट भेटलेला आहे ना आपल्याला, त्या पॉइंट मधून असा हा अँगल सी ए बीच्या मध्ये एक ब्रॅकेट काढलं आणि
त्याला बायसेक्ट करणारा एक दुसरा ब्रॅकेट काढला, इंटरसेक्ट करणारा, आणि इथे हा असा एरो काढला. ओके, आता झालं. ए अँगलसाठी काढलेला आहे, बी अँगलचा बायसेक्टर काढलेला आहे. आता सी अँगलचा काढूया आपण. मग इथे कंपासचं टोक ठेवलं आणि 2 ब्रॅकेट काढले असे. ओके, आणि ह्या ब्रॅकेटमधून चुकलं माझा, इथे काय करतो मी, असा काढला, असं काढलं. ओके, आणि आता आपण काय करायचं, हा जो पॉइंट भेटला आपल्याला, आता इथे बघा तीनही अँगल बायसेक्टर एकाच पॉइंटमध्ये कॉन्करंट झालेले आहेत आणि याला काय म्हणतात, याला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात, त्याला आय ने इंडिकेट करतात. ओके, हा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आय ने इंडिकेट करतात. द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे तीनही जे अँगल बायसेक्टर ते एकाच पॉइंटमध्ये कनेक्ट होतात and their point of concurrence is called the incenter and is shown by the letter I. ओके, चलो आता याचा सेकंड उत्तर आपला राईट अँगल ट्रायंगलचा तो सॉल्व्ह करू आपण. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये सेम तसेच आपण करायचे. सी पॉइंट वरून आपण आधी ब्रॅकेट काढूयात. ओके, आणि मग या जे ब्रॅकेटचे जे पॉइंट भेटले आपल्याला साइड्स वरती, त्याच्यातून 2 असे इंटर साइडला ब्रॅकेट टाकायचे आणि ते कनेक्ट करायचे. आता ए पॉइंट साठी तेच करायचं आपल्याला. लास्टली बी पॉइंट साठी. ओके, इथे पण आपल्या लक्षात आलेलं आहे की हा जो पॉइंट ऑफ कॉन्फरन्स आहे ना तो ट्रायंगलच्या इनसाइड मध्ये आहे आणि त्याला आयने आपण इंडिकेट केलेलं आहे. तर आपल्याला काय लक्षात येतं, द अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्करंट, देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द इनसेंटर अँड इट इज शोन बाय द लेटर आय. ओके, चलो पुढे जाऊ आपण. आता आपला क्वेश्चन 4 काय, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इट्स साइड्स. ओके, आता आपण जे काढले क्वेश्चन 3 मध्ये होते ते अँगल बायसेक्टर्स होते. आता आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स काढायचे. वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. ओके, आणि आपल्याला क्वेश्चनचा आन्सर करायचा आहे की पॉइंट ऑफ कॉन्करन्स कुठे येतो. चला, मी एक ट्रायंगल घेतलेला आहे, राईट अँगल ट्रायंगल. ओके, मेजरमेंट्स काय आपल्याला सांगितलं नाही, आपण आपल्या मनाच्या मेजरमेंटचा एक ट्रायंगल काढायचा आहे. तुमचा छोटा मोठा असू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला साइड बायसेक्टर काढायचे. तर मग काय करायचं, आपण इथे पॉइंट सी वरती आपल्या कंपासचं टोक ठेवलं आणि पेन्सिलमध्ये जे डिस्टन्स आहे तो किती पाहिजे आपल्याला, 50% पेक्षा जास्त ठेवायचा, म्हणजे थोडा मोठा ठेवायचा असा. ओके, आता बघा माझी इथे सी वरती जर पॉइंट ठेवतो तर पेन्सिल माझी बीच्या जवळ आहे की नाही, आणि मग मी वरती एक अशा पद्धतीने कंपासचं एक टोक काढतो, खाली एक काढतो. ओके, ब्रॅकेट काढले. आता अपोजिट साईडला यायचं, बी वरती यायचं आणि या ब्रॅकेटला इंटरसेक्ट करायचं. ओके, आणि हे जे 2 इंटरसेक्शनचे पॉइंट मिळतात ना ते आपण जोडून टाकायचे. आता हेच आपण कोणासाठी करायचंय, आपण साइड बीसीचा काढला परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता साइड एसीचा काढायचा आपल्याला. ओके, एसीचा काढण्यासाठी इथे एक ब्रॅकेट टाकला, इथे एक ब्रॅकेटला ए वरून. आता सी वरून त्याला इंटरसेक्ट करायचं.
माझा ब्रॅकेट झाला छोटा. ओके, इंटरसेक्ट झाला का नाही झाला, मग मी काय करतो, परत ए वरती येतो, मेजरमेंट चेंज नाही करत मी. ओके, आणि ह्या ब्रॅकेटला थोडा एक्सटेंड करतो. आता झाले 2 मला पॉईंट भेटले इथे. आता या 2 पॉईंट मधून मिळणं जाणारी एक लाईन काढतो, ड्रॉ करतो. तुमचं पण असं होऊ शकतं की तुम्ही ब्रॅकेट काढणार ते इंटरसेक्ट नाही होणार एकमेकांना, तर थोडीशी मग ब्रॅकेटची लेंथ वाढवायची. ओके, इथे लक्षात आलं का? आणि पॉइंट बी मधून पण ब्रॅकेट टाकायचे असे. ओके, आता मला हे जे 2 पॉइंट भेटलेत ना ते मी कनेक्ट करतो. आणि ते कनेक्ट करताना एक लक्षात काय येतं की तीनही साइड बायसेक्टर जे आहेत, ओके, ते एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात. आणि तो पॉइंट जो आहे ना तो हायपोटेन्यूस एसी वरतीच लाई करतो, म्हणजे आहे तिथे एसी वरतीच थांबतो. आलं लक्षात? इन राईट अँगल ट्रायंगल concurrence point of a perpendicular bisectors of its sides lies on hypotenuse. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये जो साइड बायसेक्टर्स असतात ना, परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स असतात, त्यांचा जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे ना तो हायपोटेनियस म्हणजे कर्णावरतीच स्थित असतो. आलं लक्षात? बघा इथे ए बी सी मध्ये जो हा पॉइंट ऑफ कॉन्फरन्स भेटला साइडचा, तो कुठे? हायपोटेनियस वरती, आणि त्याला काय म्हणतात? सी म्हणतात. सी ने इंडिकेट करतात, तर आपण त्याला सी ने इंडिकेट करू. ओके, चलो पुढचा क्वेश्चन बघू आपण. क्वेश्चन 5. आता क्वेश्चन 5 मध्ये काय सांगितलं की मैथिली, शैला अँड अजय लिव्स इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 हाऊसेस. विच जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस? एक्सप्लेन युअर अँसर. ओके, आता आपल्याला काय सांगितलंय की शैला, मिथाली आणि अजय एका एरियामध्ये 3 डिफरंट प्लेसेसमध्ये राहतात. ओके, जर आपण असं अज्युम करूया की हे मिथालीचं घर आहे, हे शैलाचं आहे आणि हे अजयचं आहे. तर हे 3 डिफरंट प्लेसेसवर राहतात. पण त्यांच्या घरापासून एक टॉय शॉप आहे. तो टॉय शॉप एक्झॅक्टली त्यांच्या घरापासून इक्वल डिस्टन्सवरती आहे. ओके, म्हणजे हा जो डिस्टन्स आहे एमटी, एसटी आणि एटी तो काय इक्वल आहे. तर मग अशा प्रकारे आपल्याला एक जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन काढायचं आहे आणि त्याला काय म्हणणार आपण ते पण सांगायचं आहे. आलं लक्षात? आपल्या प्रॅक्टिस सेटच्या वरती जे एक्सप्लेनेशन आहे ते जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या एक लक्षात येईल की द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट. ओके, म्हणजे जे साइडचे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात ते कॉन्करंट असतात आणि ते पॉईंट सी मध्ये. ओके, त्याला सी म्हणतात. जिथे जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स तो सी असतो. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड अ सर्कम सेंटर अँड इज शोन बाय द लेटर सी. याला पॉईंट ऑफ कॉन्करन्सला सर्कम सेंटर म्हणतात. सर्कम सेंटर म्हणजे काय? तर तो जे अँगलचे जे पॉईंट्स आहेत, आपल्या ट्रायंगलचे जे पॉईंट्स आहेत त्याच्यापासून इक्वी डिस्टन्स असतो. ओके, म्हणून आपल्याला इथे जे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन काढायचं आहे ते काय काढावं लागलं आपल्याला? तर साइड बायसेक्टर काढावे लागतील. म्हणून मग आपण आपला आन्सर असं लिहायचं, इफ वी यूज पॉइंट एम, एस अँड ए. एम म्हणजे कोण? मैथिली, एस म्हणजे शैला आणि ए म्हणजे अजय. टू फॉर्म अ ट्रायंगल, देन टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम इच पॉइंट. सो ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स एम एस, एस ए अँड एम ए. Then we get the point of concurrence which is the exact location of the shop. ओके, चला मी तुम्हाला हे काढून पण दाखवतो कसं असणार. बघा इथे आपण ट्रायंगल काढलेला आहे एम, एस आणि ए. आता याचे आपल्याला साइड बायसेक्टर काढायचे. ओके, मग साइड बायसेक्टर काढण्यासाठी काय करणार आपण? तर आता एम एसचा साइड बायसेक्टर काढण्यासाठी इथे एक ब्रॅकेट देणार आणि एम वरती कंपास ठेवून इथे एक ब्रॅकेट देणार आणि इथे एक ब्रॅकेट देणार. ओके, 2 जिथे एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत ना तिथून एक लाईन ड्रॉ करायची. थोडी लांब करतो, ट्रायंगलच्या बाहेर जाऊ देत आपण. ओके, मी मेजरमेंट नाही चेंज करत आहे.
आता एस पॉईंटमधून करायचं. ओके, आता इथे हा जो पॉईंट भेटला आणि हा दोघांना कनेक्ट करायचं. मी काय केलं बघा, इथे साईड बाय सेक्टर काढलेले आहेत, हे सगळे परपेंडिक्युलर आहेत साईड्सला. ओके, आणि ह्यांचा पॉईंट जो भेटला, हा पॉईंट इथे भेटला, याला आपण सी म्हणणार. ओके, आणि आपल्या एक लक्षात आलं की हा पॉईंट सी हा जो शॉप आहे. ओके, तर हे मैथिलीचं घर आहे, हे शैलाचं घर आहे आणि अजयचं घर आहे. आणि इथले जर आपण मेजरमेंट जर चेक केले ना तर ते इक्वल असतात. ओके, आता हे जे डिस्टन्स आहे ना, हे चेंज न करता मी इथे एक पॉईंट एम वरती आणि एक पॉईंट सी वरती ठेवतो. आलं की नाही तोच. मग आता तेच मी इथे चेक करतो बघा, इथे एक पॉईंट सी वरती आणि एक पॉईंट ए वरती ठेवतो, तर सेम आलेलं आहे. ओके, म्हणजे हे शॉपचं जे लोकेशन आहे ते एस पासून एम पासून ए पासून इक्वी डिस्टन्स आहे. ओके मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे जे मी व्हिडिओ करून देईन ना त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू व्हेरी मच.